वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप 20 क्वेश्चन पाहणार आहोत। लक्ष्य IASच्या पुस्तकातून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहे। MPSCच्या परीक्षेत सुद्धा याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पुस्तकातून विचारले जातात। तेच पुस्तकाचा आपण वापर करत आहोत, कारण TETच्या परीक्षेत बहुतेक प्रश्न जे आहेत ते MPSCच्या धर्तीवर विचारले जातात। तर त्याच प्रश्नोत्तराचे आपण येथे सराव करणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर आपण पाहत आहोत भाषा 1 आणि भाषा 2। जर तुमची हिंदी ही प्रथम भाषा असेल आणि द्वितीय भाषा तुमची मराठी असेल, त्यासाठी पण हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे। आणि तुमची जर मराठी भाषा 1 असेल आणि इंग्लिश भाषा 2 असेल, त्यासाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत आवश्यक ते प्रश्न असणार आहे। तर पाहूया पहिला प्रश्न। व्हिडिओला लाईक करा। प्रश्न इथे विचारलेला आहे की आबांनी स्वप्निलीला मांडीवर घेऊन औषध पाजले, या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? हे बघा, आबांनी स्वप्निलीला मांडीवर घेऊन औषध पाजले, तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य किंवा यापैकी नाही। तर हे बघा, हे जे आहे ते केवल वाक्य असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय निवडा। हे बघा, सदाचार शब्द इथे दिलेला आहे आणि आपल्याला संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय येथे निवडायचा आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 7 + 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे जे आपलं ते योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 अतिशय सोपा हा प्रश्न इथे विचारलेला आहे की भाष हा भाषेतील मूळ धातू आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे की हिंदी आहे, रशियन, पाली किंवा संस्कृती। तर हे बघा, भाष हा जे शब्द आहे ते संस्कृतचा मूळ शब्द समजला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 आपल्याला इथे विचारलेला आहे की खालील शब्दसंधीची योग्य फोड कोणती, ते दिलेल्या पर्यायातून निवडा। वनिश्रय एक शब्द इथे विचारलेला आहे आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। संधीची फोडी आपल्याला इथे करायची आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 2 येथे असणार आहे। हे सर्व प्रश्न जे आहेत ते लक्ष्य IAS पुणे अकॅडमी येथून विचारलेले प्रश्न आहे, म्हणजेच MPSCच्या धर्तीवर सुद्धा हेच प्रश्न विचारले जातात। अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आम्ही सगळं वाचन केलेलं आहे पुस्तकांच्या, आणि ते प्रत्येक पुस्तकमध्ये पूर्वीच्या TETमध्ये सुद्धा असेच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे। तर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्न असणार आहे। पुढील खालीलपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहे? हे बघा, सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहे। 4 पर्याय आपल्याला इथे पण दिलेले आहे। महेश एकलूचवार, गंगाधर गाडगीळ, अनंत कानेकर किंवा गोवी करंदीकर। तर पर्याय योग्य असणार आहे गंगाधर गाडगीळ, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। हे बघा, हे प्रश्न 3 वेळा TETमध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि लक्ष्य IASच्या पुस्तकात सुद्धा हे प्रश्न वारंवार दिलेला आहे की सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? हे बघा, यांची रचना यापूर्वी विचारलेली होती। 2017मध्ये हा प्रश्नसुद्धा विचारण्यात गेलेला आहे की ग्रेस यांचे नाव काय आहे? तर हे बघा, माणिक गोडघाटे इथे आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच योग्य उत्तर आपलं इथे असणार आहे माणिक गोडघाटे हे ग्रेस यांचे नाव आहे। सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 सुद्धा 2017च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? हे बघा, संबोधनयुक्त शब्दरूप आपल्याला इथे पाहायचं आहे। 4 पर्याय दिलेले आहे, देवी, देवता, देव किंवा देवांनो। तर हे बघा, देवांनो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण संबोधनयुक्त शब्दरूप असे त्याला म्हणू, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8 हा रिपीट झालेला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8 आणि TET 2017मध्ये पेपर 2 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे।
वाक्य प्रकार ओळखा. 4 पर्याय दिलेले आहे. मिश्र वाक्य आहे, केवल वाक्य, संयुक्त वाक्य किंवा वाक्य संकलन. तर हे बघा, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच केवल वाक्य हे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की 2017मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. तर हे बघा, क्रम हे वेगळा शब्द असतो आणि क्रमला अनु उपसर्ग येथे लागलेला आहे, म्हणजे अनु आपला पर्याय क्रमांक 2 जे आहे ते योग्य उत्तर येथे असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 2017मध्ये हा सुद्धा पेपर 2 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे. हे बघा, याला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, आयोगाह म्हणतो हिंदीमध्ये, आहा. तर मराठीमध्ये याला आपण स्वरादी म्हणू. आणि ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मराठी वर्णमालेतील किती स्वरादी आहे, तर मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न येथे विचारलेला आहे, ओ चे उच्चारस्थान सांगा. आता हे बघा, ओ आपण कशा प्रकारे उच्चारतो हे तुम्ही उच्चारून सुद्धा बघू शकतात की ओष्ठ तर हे नाहीच. ऊ जेव्हा आपण बोलतो तेव्हा ओष्ठ होतो. आता हे दंतसुद्धा नाही, दंतष्ठसुद्धा नाही, कंठाचा वापरसुद्धा येथे होत नाही. तर हे जे 3 जे आहे ते चुकीचे झालेले आहे. योग्य उत्तर येथे असणार आहे कंठस्थ, म्हणजे ओचे उच्चारण सांगा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. हे बघा, आपल्याला इथे अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. रक्त बरोबर आहे, द्वितीय बरोबर आहे, वाङ्मयसुद्धा बरोबर आहे, परंतु तज्ञ हे जे ते चुकीचा येथे लिहिलेला आहे. तज्ञ कशा प्रकारे लिहिला जातो ते तुम्ही कॉमेंटमध्ये लिहून आम्हाला दाखवू शकतात. कॉमेंटमध्ये तज्ञ शब्द लिहा, म्हणजे शुद्ध शब्द तज्ञ कसा आपण लिहितो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे आणि आपल्याला योग्य उत्तर येथे पाहायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला जे योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सोपा हा प्रश्न क्रमांक 14 येथे विचारला गेलेला आहे की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते नाही. हे बघा, येथे आपल्याला विचारलेलं आहे की सामान्य नाम कोणते नाही हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर शहर हे जे सामान्य नाम आहे, समितीसुद्धा सामान्य नाम आहे आणि तेलसुद्धा सामान्य नाम आहे, परंतु हिमालय जेव्हा आपण पहाड म्हणतो तर ते सामान्य नाम असतो, पण हिमालय आपण जेव्हा म्हटलो तर ते होतो आपले विशेष नाम. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की ते पुस्तक आहे. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता. हे बघा, ते पुस्तक आहे. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला इथे सांगायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहे की दर्शक सर्वनाम आहे किंवा संबंधी सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे की पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर हे बघा, हे जे असेल ते आपला पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दर्शक सर्वनाम असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न इथे दिलेला आहे की पिकलेले केळे मला आवडते. अधोरेखित शब्दाचे व्याकरण सांगा. हे बघा, अधोरेखित शब्द आहे पिकलेले केळे मला आवडते. आपल्याला अधोरेखित शब्दाचे व्याकरण सांगायचे आहे. येथे 4 पर्याय दिलेले आहे. 1 सर्वनामिक विशेषण, 2 गणनावाचक, 3 गुण विशेषण किंवा 4 संख्या विशेषण. तर हे बघा, पिकलेले केळे म्हणजेच हे एक गुण आपल्याला इथे दर्शविण्यात आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला जे योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 असा विचारलेला आहे की मुलांनो रांगेत उभे राहा. वाक्यातील व्याकरण सांगा. तर हे बघा, मुलांनो रांगेत उभे राहा आपण वरती पाहिलेलं आहे. 4थ्या किंवा 5व्या प्रश्नामध्ये देवांनो म्हणजे संबोधन. जेथे संबोधन असतो तेथे मुलांनो येथे काय सुद्धा संबोधन आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 2018च्या परीक्षेत किंवा 2018च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे हा. पुढीलपैकी घोडा शब्दाचे सामान्य रूप कोणते. हे बघा, घोडा शब्दाचे आपल्याला इथे सामान्य रूप ओळखायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे घोड्या, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला जे योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर 19वा प्रश्न पाहूया आपण.
प्रश्न विचारलेला आहे, अतिशय IMP हा क्वेश्चन आहे. कोणत्या समासात प्रथम पद महत्त्वाचे असते? हे बघा, कोणत्या समासात प्रथम पद महत्त्वाचे असते? तर या दोघी असते, या दोघी नसते. ओके, आता आपल्याजवळ 2 पर्याय ते उरलेले आहे. अव्ययीभाव समास म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न टॉप 20 प्रश्नांमधील मेघ हा शब्द होय, तत्सम, तद्भव, देशी, विदेश, परभाषीय. 49 डेज लेफ्ट टू एक्झाम. परीक्षेसाठी 49 दिवस अजूनही उरलेले आहे. जर तुम्ही आतापर्यंत काही तयारी वगैरे लागले नसेल तर आता तुम्ही तयारीला लागून जा. महाटेट 2024 10 नोव्हेंबरला पेपर 1 आणि पेपर 2 दोघी एकाच तारखेला असणार आहे. 4 पर्याय दिलेले आहे. मेघ हा शब्द होयो, तर बघा हे मेघ जे शब्द आहेत ते तत्सम शब्द आहे. म्हणजे तत्सम शब्द ते कोणते शब्द जे संस्कृतचे शब्द असतात ते मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जातात, त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. आणि तद्भव शब्दामध्ये काही बदल करून त्याचा वापर मराठीमध्ये केला जातो, त्याला आपण तद्भव शब्द असे म्हणतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट घेऊन.